हिप सांध्यात वेदना का होतात? एव्हीएन म्हणजे नक्की काय? हाडं कशी सडतात आणि का? जर वेळीच लक्ष दिलं नाही तर तुमचं चालणंही बंद पडू शकतं. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या एव्हीएनची कारणं, लक्षणं आणि टाळण्याचे उपाय. नमस्कार, मी डॉक्टर शशिकांत कुकाले, त्रिमूर्ती हॉस्पिटल लातूर येथे कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट, आर्थ्रोस्कोपी आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून 15 वर्षाहून अधिक अनुभवासह मी आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि सांध्याभोवतीच्या जटिल शस्त्रक्रिया करण्यामध्ये विशेषज्ञ आहे. माझे लक्ष रुग्णांच्या पुनर्प्राप्तीवर असते. चला तर मग जाणून घेऊया एव्हास्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप, त्यांची कारणे, लक्षणे आणि उपचार. हाडांचे आरोग्य मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हाडांना पोषण आणि रक्तपुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास विविध आजार उद्भवू शकतात. अशाच एक गंभीर स्थितीला एव्हास्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप म्हणतात. ह्या आजारात हिप म्हणजेच नितंबाच्या सांध्यांच्या हाडांना रक्तपुरवठा कमी किंवा पूर्णपणे बंद होतो, ज्यामुळे हाडं नष्ट होऊ लागते. योग्य वेळी निदान व उपचार न झाल्यास हा विकार नितंबाच्या सांध्याला विकृत आकार देण्यास कारणीभूत ठरू शकतो आणि संपूर्ण सांधा बदलण्याची गरज लागू शकते. या ऑपरेशनला टोटल हिप रिप्लेसमेंट असे म्हणतात. एव्हास्क्युलर नेक्रोसिस म्हणजे नक्की काय आहे? एव्हास्क्युलर नेक्रोसिस म्हणजे रक्तपुरवठा न मिळणे आणि नेक्रोसिस म्हणजे ऊतींचा मृत्यू होणे. एव्हास्क्युलर नेक्रोसिस म्हणजे हाडांच्या पेशींना रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे त्या पेशींचा मृत्यू होतो. जेव्हा हाडांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही तेव्हा हाडे ठिसूळ होतात आणि कालांतराने ते रीतसर कोसळू शकतात. हा आजार कोणत्याही हाडामध्ये होऊ शकतो, परंतु हिप सांध्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात दिसून येतो. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. त्यामुळे आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला सूचना मिळतील. एव्हास्क्युलर नेक्रोसिस होण्याचे जोखीम वाढवणारे घटक. एव्हास्क्युलर नेक्रोसिस होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही लोकांमध्ये त्याचे स्पष्ट कारण आढळत नाही, तर काहींमध्ये विशिष्ट घटकांमुळे त्याचा धोका वाढतो. नंबर 1, रक्तपुरवठा कमी होण्याचे कारणे. त्यामध्ये इजा किंवा अपघात. जर आपल्या सांध्याला अपघात झाला असेल, जबर इजा झाली असेल किंवा फ्रॅक्चर झाले असेल तर सांध्यामध्ये रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. रक्तवाहिन्यांचे बंद पडू शकतात रक्तवाहिन्या, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी किंवा हिपच्या सांध्याला मिळणारा रक्तपुरवठा पूर्णपणे थांबतो. हाडांच्या आजारामुळे बोन डिसऑर्डर्स म्हणजे ऑस्टिओपोरोसिस हे आजार होण्याची शक्यता जास्त असते. जीवनशैली आणि इतर कारणे. अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन जर करत असतील तर मोठ्या प्रमाणात प्यायल्याने हाडांच्या आतील चरबी वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. जर स्टेरॉइड्सचे दीर्घकालीन सेवन घ्यावे लागत असेल काही आजारासाठी, विशेषतः काही स्किनच्या आजारासाठी किंवा काही दम्याच्या आजारासाठी स्टेरॉइड्स जास्त दिवस घ्यावे लागतात, परिस्थितीमध्ये एव्हीएनचा धोका जास्त वाढतो. जन्मजात असणारा आजार जसे की सिकल सेल ॲनिमिया. रक्तातील पेशींच्या अनियमित स्वरूपामुळे रक्तप्रवाह गुंततो आणि त्यामुळे रक्तवाहिन्या बंद पडतात. ऑटोइम्युन रोग किंवा संधिवात, ज्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस या प्रकारच्या आजारामध्ये हाडांच्या पेशींना हानी पोहोचू शकते. आता आपण पाहूया लक्षणे. आजार एव्हीएनचा आजार हा बहुतेक वेळा कुठलाही स्पष्ट त्रास न होता होतो, मात्र हाडांचा नाश होत गेला की वेदना जाणवू लागतात. यामध्ये प्रमुख लक्षणे. हिप सांध्यामध्ये सुरुवातीला फक्त चालताना होणारा हलका त्रास, नंतर वेदना हळूहळू वाढत जाते. उभे राहताना, झोपताना वेदना जाणवते. हिप सांधा जखडल्यासारखा वाटतो. चालण्यामध्ये अडथळा असल्यासारखा वाटतो. पाय लचकणे. काही प्रकरणामध्ये गुडघे किंवा खांद्यामध्येही वेदना जाणवू शकतात. जर वेळीच निदान झाले नाही तर हाड पूर्णपणे कोसळून सांधा निकामी होतो आणि मग टोटल हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी करणे अपरिहार्य ठरते. तर यासाठी कसं निदान लागू शकतं? यासाठी मुख्यतः केल्या जाणाऱ्या तपासण्यामध्ये एक्स रे ही एक सुरुवातीच्या टप्प्यातली तपासणी आहे.
बऱ्याच वेळा सुरुवातीला एक्सरेमध्ये निदान होत नाही. जेव्हा आपला आजार पुढे गेलेला आहे तेव्हाच एक्सरेमध्ये निदान होते. MRI ही अत्यंत प्रभावी चाचणी असून EVNचे सुरुवातीचे टप्पेही यात स्पष्टपणे दिसतात. CT स्कॅन आणि बोन स्कॅन हाडाच्या नुकसानीचे अधिक स्पष्ट चित्र मिळवण्यासाठी वापरल्या जातात. प्रत्येक आठवड्यात मी तुमच्यासाठी आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि सांध्याभोवतीच्या जटिल फ्रॅक्चरच्या संदर्भात नवीन माहिती आणि आरोग्य टिप्स घेऊन येईन. उपचार आणि व्यवस्थापन. आता EVN साठी उपचार काय केले जातात हे पाहूया आपण. नंबर 1, सुरुवातीच्या टप्प्यातील उपचार. दुखणे कमी करण्यासाठी औषधे, वेदना कमी करण्यासाठी नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज किंवा ब्रुफेन, डायक्लोफेनॅक किंवा इंडोमेथासिन अशी ड्रग्ज दिली जातात. बिस्फॉस्फोनेट्स हे हाडांचे नुकसान थांबवण्यासाठी काही काळ वापरले जातात. फिजिओथेरपी आणि विश्रांती. चालताना जास्त ताण न देता काठीचा उपयोग करणे आणि काही विशिष्ट व्यायाम करणे यामध्ये उपयुक्त ठरते. प्लेटलेट रिच प्लाझ्मा आणि स्टेम सेल थेरपी या नवीन उपचार पद्धती हाडांच्या पुनर्बांधणीसाठी मदत करू शकतात, परंतु यांचे रिझल्ट पूर्णपणे प्रूव्हन नाही आहेत. नंबर 2, शस्त्रक्रिया. शस्त्रक्रियेमध्ये काही प्रकार आहेत. त्यामध्ये 1, कोर डिकॉम्प्रेशन, ज्यामध्ये हाडातील दाब कमी करण्यासाठी हाडांना आपल्या छिद्र पाडले जाते, ज्यामुळे रक्तपुरवठा सुधारू शकतो. ऑस्टिओटोमी म्हणजे काय, जो आपला हाडाचा पार्ट खराब झालेला आहे तो पार्ट आपण हाड कट करून फिरवून लावतो की ज्यामध्ये आपल्याला वेदना कमी होतील. हिप रिप्लेसमेंट. हाड पूर्णतः निकामी झाल्यास खराब सांध्याऐवजी कृत्रिम सांधा बसवला जातो. अनेक केसेसमध्ये हा शेवटचा उपायच फार परिणामकारक ठरतो. तर यातून निष्कर्ष काय, एव्हास्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप हा गंभीर आजार असला तरी वेळीच निदान आणि योग्य उपचाराने सांधा टिकवता येतो. तंबाखू आणि अल्कोहोलचे टाळणे, योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि हाडाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच एखादी दुखापत झाल्यास दुर्लक्ष न करता लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास आजार रोखणे शक्य आहे आणि हाडांचे दीर्घकालीन आरोग्य राखता येऊ शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा.